धीरज सरांचा फोन घेऊ की नको? हॅलो अर्पिता, कशी आहेस तू? कसं चाललंय तुझं नव्या चाळीतलं नवं आयुष्य? अर्पिता, हॅलो. सॉरी, मी पण हा का प्रश्न विचारला. कसं चालणार आयुष्य? नवऱ्याची नोकरी गेली. सॉरी, मीच त्याला नोकरीवरनं काढून टाकलं. तुझ्या माहेरच्यांना त्यांची लायकी कळली. अर्पिता, या सगळ्यात तू केस ना? अर्पिता, काय झालं? बोलता येत नाहीये. हा, तू आत्ता विचार करतेस ना, माझ्यासारखा हिरा टाकून तो भिकार काचेचा तुकडा तू हातात का घेतलास म्हणून पश्चाताप होतोय ना आता. माझ्यासारख्या कर्तृत्ववान पुरुषाला नाकारून त्या लूजर समीरला निवडलंस तू. काय होणार अर्पिता? हेच होणार. तू, तुझा संसार, तुझी दोन्ही कुटुंब रसातळालाच जाणार. का अर्पिता, का असं केलंस तू? का त्या दीड दमडीची लायकी असणाऱ्या समीरच्या गात माया घातली? बस झालं, बस झालं. हे बघा, तुमचा राग मी समजू शकते. तुम्ही मला काही बोललात ना, मी ते सगळं ऐकून घेईन, पण समीर बद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. आणि समीर काय आहेत ना, हे तुम्हाला या जन्मात तरी कळणं शक्य नाहीये, कारण ते समजून घेण्याची तुमची कुवतच नाहीये. आणि राहिला प्रश्न आमच्या दोन्ही घरांना बर्बाद करण्याचा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता समीर आणि मी आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे तुम्ही तुमची सगळी ताकद जरी लावलीत ना, तरी आम्हाला हरवू शकणार नाही. आणि पैसा सोडला तर दुसरं काय हो तुमच्याकडे? नाही, पैसा महत्वाचा असतो, पण पैसा म्हणजे सगळं आहे असं नाही ना. पैशांपेक्षा जास्त महत्वाची काही मूल्य असतात आपल्या आयुष्यात. त्या मूल्यांचा खजिना आहे समीरकडे. त्यामुळे आम्ही या सगळ्यातून पार हो. आणि हो, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतेय, निकीचं क्रिकेट सिलेक्शन थांबवलं होतं ना तुम्ही, ते झालंय. आणि कोणी घडवून आणलं माहितीये? समीरने. ही तर फक्त सुरुवात आहे, एवढ्यातच समजून जा तुम्ही. आणि प्लीज प्लीज मी ना रिक्वेस्ट करते तुम्हाला, आमच्या कुटुंबापासून लांब राहा. शहाणे असाल तर कळेल तुम्हाला, नाहीतर वाव. सर, समीर देशपांडे आलाय त्याच्या PF साठी. बाबा काय होतंय तुम्हाला? काय त्रास होते मला सांगा ना. छातीत जळजळत आहे का? दुखतंय तुम्हाला? बाबा मला जरा नीट सांगा ना, मला कळलं तर काहीतरी आपल्याला उपाय करता येईल. आपण डॉक्टरकडे जाऊया का? आई
आई आपल्याला बाबांना डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल, त्यांना खूप त्रास होतोय. झालं पुढे पुढे करून झालं. माझ्या नवऱ्याची तुला खूप काळजी आहे, याची नाटकं नको आहेत हा मला. हा डॉक्टरांकडे घेऊन जाऊया आणि त्यांना द्यायचं काय, चिंचोके. अहो असं बोलून कसं चालेल, आपण पैशांची करूया काहीतरी व्यवस्था. पण हे असं अंगावर काढणं बरोबर नाहीये. ए मला अक्कल नाही शिकवायची. हे नेहमीच आहे यांचं. काढा बनवून देते, बरं वाटेल यांना. आई आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. मला हे आजार पण साधं वाटत नाहीये. अहो त्यांच्या छातीत दुखतंय, काहीतरी सिरियस असेल. आपण त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊया ना. काय त्यांच्याच नवऱ्याचे त्यांना काय सांगतेस? का डॉमिनेट करून या घराचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतेस तू? नाहीतर काय, जणू घरची हीच करती. काही नाही ग, प्रत्येक गोष्टीत मोठेपणा घ्यायचा असतो, बाकी काही नाही. काढा बनवून देते, बरं वाटेल. हा, ही तुमच्या पीएफ अकाउंटची प्रिंट आउट. थँक्यू सर. सर फक्त माझी एक विनंती आहे, ही अमाऊंट लवकरात लवकर रिलीज होऊ शकते का? हो, या फॉर्मवर विराज सरांची साईन झाली की होईल ना रिलीज. PF सावंत, मी याच्यावर सही केल्यानंतर पैसे रिलीज होतील बरोबर? हो सर. करतो, खरंच सही करतो. फक्त सगळ्या स्टाफ समोर सही करतो. झाले तुझे पैसे रिलीज. सर तुम्ही हे असं नाही करू शकत. तुम्ही मला नोकरीवरून काढलंय, मला मान्य आहे, तो तुमचा अधिकार आहे आणि मी ते स्वीकारही केलं. पण हे पैसे माझ्या हक्काचे पैसे आहेत.
आणि सरकारी नियमाप्रमाणे तुम्हाला ते मला द्यावे लागतील. नाही देत. बाबा तुम्हाला बरं वाटतंय का आता? बंद आहे तो पंखा. बटन दाबतीये. अगं बास बास, किती नाटकं करशील काळजीची. हा, बघतेस ना, बरं वाटतंय त्यांना. एका काड्यात निस्तरलं, नाही तर चालली होती डॉक्टरांकडे घेऊन. अगो बास बास, किती ती माया उतू चालली तुझी. जा ना, कामाला लाग ना. काय हो, बरं वाटतंय ना? असं करू नका सर. पुढची नोकरी मिळेपर्यंत या पैशावर माझं घर चालणार आहे. तरी नाही देत. कारण कळेल मला. हो, माज, तुझ्या बिंडोक बायकोचा माज. शब्द जपून. तुमचा एम्प्लॉई नाहीये मी आता, त्यामुळे तुम्ही पातळी सोडून बोललात तर मला चालणार नाही ते. फक्त माझे संस्कार मला आता थांबून ठेवतायत. नाही तर काय करशील? मला मारशील? पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट करशील? कोर्टात जाशील? जा. काय करायचं ते कर, जा. तुझ्या बिंडोक बायकोला खूप कॉन्फिडन्स आहे ना तुझ्यावर. आता प्रूव्ह करून दाखव. काय आलं? मी खूप चुकीचं वागतोय का याच्याबरोबर? हो. सॉरी. खरंच सॉरी. काय ते भावनेच्या भरात, रागाच्या भरात हे सगळं वागलो मी. खरंच सॉरी. सावंत,
पटकन या सगळ्यांची प्रिंट मारा, माझी सही घ्या आणि याचे पैसे रिलीज करा. हो सर. फक्त एक छोटीशी अट आहे. आत्ता इथे या सगळ्यांसमोर गुढीवर बसायचंस, माझ्या पायावर नाक घासायचं आणि हे मान्य करायचं तू माझ्या होणाऱ्या बायकोला पळवून घेऊन गेलास. हे केलंस की तुझे पैसे रिलीज करेन मी. Come on. सर, माझे PF चे पैसे किती आहेत? 87,532. ही अमाऊंट बरोबर आहे? हो. माझ्या मेहनतीचे पैसे तुमच्या कंपनीला दान केले. आता आयुष्यभर या कर्जाच्या ओझ्याखाली जगत राहा तुम्ही. आणि राहता राहिला प्रश्न तुमच्या होणाऱ्या बायकोला पळवून नेण्याचा, तर त्यांचा नवरा होण्याची तुमची पात्रता कधी नव्हतीच. मी त्यांचं आयुष्य वाचवलंय याची आज परत एकदा खात्री पटली मला, आणि आनंदी आहे मी त्यासाठी. समीर जेवले असतील का? डबा तर दिलाय, खाल्लंच असेल एव्हाना. मी पण जेवून घेते. आधी फोन करते समीरना. मी तुम्हालाच फोन करणार होते तेवढा तुमचाच फोन आला. हां.
मला आधी सांगा, काय झालं ऑफिसमध्ये? सगळं ठीक आहे ना? PF बद्दल काही बोलणं झालं तुमचं? मला सांगा, आज विराज सरांशी तुमचं काही बोलणं झालं होतं का? का त्या दीड दमडीची लायकी असणाऱ्या समीरच्या गात माया घातली? तुम्ही मला काही बोललात ना, मी ते सगळं ऐकून घेईन, पण समीर बद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. हो, म्हणजे त्यांनीच फोन केला होता. हां. मला कळत नव्हतं घेऊ की नाही, पण मी घेतला. काही नाही, दिवसालाच फोन केला होता त्यांनी. तुमच्याबद्दल खूप वाईट वाईट बोलत होते ते. मला सहन नाही झालं, मग मी खूप सुनावलं त्यांना. सॉरी सॉरी, माझ्यामुळे काही प्रॉब्लेम झाला का तिकडे? सॉरी, खरंच सॉरी. पण अहो, मला सहन नाही झालं म्हणून मी बोलले. सॉरी. नाही, सॉरी कशाला? हे नॅचरल आहे. आणि तुम्ही जे केलं तेच मीही केलं. म्हणजे काही नाही, ते तुमच्याबद्दल वाईट बोलत होते, मला सहन झालं नाही म्हणून मी फक्त वाईट एवढंच घडलंय की त्यांनी PFच्या फॉर्मवर सही करायला नकार दिला. अर्थात हे अपेक्षित होतंच आपल्याला, पण त्यामुळे आपला प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झाला नाहीये. काही झालंय का तिकडे? तुम्ही अस्वस्थ वाटताय. ते बाप. हॅलो. नाही, नको. समीर आधीच खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यांचं टेन्शन वाढवण्यात काहीच अर्थ नाही आहे. घरी आल्यावर सविस्तर बोलेन. बोला ना, तुम्ही गप्प का आहात? काही नाही, ते बाबांच्या टेस्ट करायच्या तुम्ही बोलला होतात ना, ते लवकरात लवकर करून घेऊ. बाबांना काही झालंय का? म्हणजे त्यांची तब्येत बरी आहे ना? नाही, ते ठीक आहेत, पण कसं लवकर करून घेतलं तर बरं होईल. ठीक आहे. हनुमान जयंती झाली की आपण त्यांच्या टेस्ट करून घेऊया. बरं, तुम्ही जेवलात का? नाही, जेवीन आत्ता. म्हटलं आधी तुम्हाला फोन करावा. तुम्ही जेवलात? नाही, मी पण जेवेन आता. म्हटलं आधी तुमच्याशी बोलून घेऊ. ठीक आहे, तुम्ही जेवून घ्या. तुम्ही जेवून घ्या. देवा, विराज सरांच्या या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आम्हाला लवकरात लवकर मिळू दे.